एका हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार हे राज्यामध्ये आहे, हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार हे केंद्रामध्ये आहे. आता जर तुमच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे, तुमच्याकडे केंद्रीय गृह खातं आहे, ते सोडलंय. अहो, आंदोलन करणं काम विरोधकांचं आहे ना. सत्तेमध्ये असणारेच लोक विरोधकांना प्रश्न विचारतायत. आता आधी काय व्हायचं की पाकिस्तानने वगैरे समजा हल्ला वगैरे केला तर त्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार हे केंद्र सरकारला धरलं जायचं. आता काय झालं, पाकिस्तानने हल्ला केला तरी केंद्र सरकार जबाबदारी काय घेत नाही, त्याचं भांडवल करून उलट द्वेष पसरवतात. हे अशी परिस्थिती झाली. मग प्रश्न विचारणार कोणाला तुम्ही? मुस्लिम समाजामध्ये बुरखा ज्या महिला घालतात त्याबद्दल तुमचं मत काय? बुरख्याचा विषय कसा आहे की बुरखा परिधान करा नका करू हा महिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं बरेच मौलाना वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणतात. मात्र आपण महिलांना पर्याय खरंच देतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरेच जण ओपन प्लॅटफॉर्मवर येऊन असं म्हणतात, पण या गोष्टी मौलाना म्हणा, आलिम म्हणा, मुफ्ती म्हणा, हे मशिदीतल्या बयानांमध्ये, मशिदीतल्या प्रवचनांमध्ये बोलतील का? तर नाही बोलणार त्या गोष्टी. पोशाख स्वातंत्र्य त्या ठिकाणी नाही, ते पोशाख स्वातंत्र्य असलं पाहिजे. मला विचाराल तर मी स्पष्टपणे म्हणतो की मला बुरखा हे गुलामीचं प्रतीक वाटतं आणि मी त्या विधानावर पहिल्यापासूनच ठाम आहे. जे गोरक्षक गायी वगैरे धरतात तेच गोरक्षक त्याच गायी इतरांना विकतात. जे गोरक्षक वगैरे धरतात काय, ते फक्त धरतात मुस्लिमांना. त्या गायी त्यांना विकतं कोण? ते विकणारे कोण असतात? ग्रामीण भागामधले ते शेतकरी हिंदू असतात सगळे. ते का विकतात ह्याच्या मागचं कारण तुम्ही पाहिलंय? एखाद्या गायीचं मेंटेनन्स करून पहा, थोडं शेण उचलून पहा, थोडा चारा घालून पहा तिला, मग कळेल तुम्हाला. आज कित्येक ठिकाणी अशा बातम्या आलेल्या आहेत की ज्यांनी गोशाळा काढल्या त्याच ठिकाणी गायी मेलेल्या आहेत, त्यांची नीटपणे निगा राखली नाही. मग या ठिकाणी कोणी मॉब लिचिंग केली? कोणाला मारण्यात आला आतापर्यंत? नाही मारण्यात आलं. मग या सगळ्या गोष्टींचा देखील सारासारपणे जो आहे तो शांत पद्धतीने विचार केला पाहिजे ना, असं मला वाटतं. नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे लय हार्ड पॉडकास्ट मध्ये. सर्वात प्रथम मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आपला परिवार आज 3000 जणांचा झालाय, याचा खूप आनंद आम्हाला आहे. तुमच्यामुळे आम्ही हे यशस्वीपणे गाठू शकलो. त्याचप्रमाणे आज आपल्यासाठी आपल्याकडे पाहुणे आलेत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे वैचारिक वारसदार आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या धडाडीने करणारे, तसेच नेहमी वादात असणारे पैगंबर शेख. वादात का असता? मी वादात नसतो, मी वाद सोडवतो म्हणून वादात असतो. काय आहे, महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम तणाव महामानवांच्या नावाने निर्माण केला जातो किंवा गैरसमजातून निर्माण केला जातो, राजकीय उद्देशाने जो आहे तो हिंदू मुस्लिम तणाव निर्माण केला जातो, तो जो तणाव आहे तो आपल्या विचार मांडल्याने सुटतो. बऱ्याच ठिकाणी जे आहेत लोकांचे जे मेंदूचे जे धागे आहेत ते मोकळे होतात आणि या गोष्टी बऱ्याच जणांना आवडत नाहीत आणि त्याच्यामुळे ते वाद निर्माण करतात. आणि ज्यांना ते विचार पटतात, ज्यांचे वाद सुटतात, त्यांना ते वादातीत वाटत नाही, त्यांना त्या गोष्टी चांगल्या वाटतात. असं आहे ते. हे वाद महापुरुष वाटून घेतल्यामुळे झालेत असं वाटतंय का? महापुरुष राजकारण्यांनी वाटलेले आहेत. महापुरुषांनी स्वतःहून कधी कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये स्वतःला वाटलेलं नाहीये. कारण की ज्या महान विभूतींनी आजपर्यंत जी कामं केलेली आहेत ती सगळी कामं ही मानवजातीसाठी केलेली आहेत. मग आपण छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा आपली एकूणच संत विचारधारा आहेत, एकनाथ महाराज आहेत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहे. ही सगळी जर परंपरा आपण पाहिली तर या सगळ्या परंपरेनं अखंड मानवजातीसाठी काम केलेलं आहे आणि त्यांनी जातीच्या ज्या काही भिंती आहेत आणि धर्माच्या ज्या काही भिंती आहेत या सगळ्या ओलांडलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी योगायोगाने ते जे काही महान विभूती आहेत एका विशिष्ट समाजामध्ये जन्मले योगायोगाने, ठीक आहे, तर त्यांनी काही ठरवून कोणी जन्म घेत नसतं ना. तर त्या गोष्टीचं भांडवल जे आहे ते राजकीय नेते मंडळी करतात. मग त्यांची जातीय प्रतीकं जी आहेत ती उभी करतात आणि जातींमध्ये आणि धर्मांमध्ये जे आहेत ते संघर्ष निर्माण करतात. हे राजकारण्यांची काम आहेत. लोकांना याचं काही पडलेलं एकाच्या नाही. हातात निळा द्यायचा, एकाच्या हातात भगवा द्यायचा, एकाच्या हातात हिरवा द्यायचा, बस. अशा पद्धतीने वाटलं जातंय. बस वाटलं जाते. मुळातच हे सगळेच रंग सगळ्यांचे रंग आहेत ना. बरोबर. तर हे सगळे रंग सगळ्यांचे आहेत हे सांगण्याचं काम जे आहे ते आपण करत असतो. आणि ही कुठलाही रंग जो आहे त्या कुठल्याही रंगाची कोणाचा मालकी हक्क विशिष्ट नाहीये. आपण स्वतः भगव्या रंगाचा जो आहे तो जरी पटका जो बांधून आहे तो किल्ल्यांवर वगैरे जातो,
मग रंग जो आहे तो कोणाचा विशेष धर्मीयांचा, विशेष एखाद्या विचारधारेचाही नाहीये. हे देखील आपण या माध्यमातून करतो आणि काही लोकांना हे जे लोक एकत्र येतात, काही लोकांची जी काही विचारधारा म्हणा, काही लोकांच्या खुर्च्या म्हणा किंवा काही लोकांचं जे महत्त्व आहे, ते महत्त्वच लोकांच्या विभागण्यावर निर्भर असतं, त्याच्यावर डिपेंड असतं आणि ते आपण तोडून-मोडून काढण्याचा प्रयत्न करतो आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचं कामच हे आहे. तुम्ही चळवळीत काम करताय, चळवळीचं धडाडीने अग्रेसरपणे काम करताय. तुमचं बालपण ते आत्तापर्यंतचा प्रवास हा थोडक्यात आम्हाला कळलं तर बरं होईल. माझा जन्म जो आहे तो पुण्यामध्ये झाला. जन्माची पण अशी ट्रॅजेडी आहे, की पुण्यामध्ये जुना बाजार तुम्हाला माहितीच असेल. हो. तर त्या जुन्या बाजाराच्या रस्त्यावर जो आहे तो माझा जन्म झाला. म्हणजे माझी आई प्रसव काळ त्यांना त्या ठिकाणी सुरू झाला. आमच्या आजोबांचं घर त्या ठिकाणी होतं आणि त्याच ठिकाणी रस्त्यावर माझा जन्म झाला. आता त्याच्यानंतर मग आमच्या घराचं जर वातावरण तुम्ही पाहाल, तर आमच्या घरामध्ये वातावरणच लिबरल होतं. माझे वडीलच जे होते, माझे वडील म्हणा, माझी आई म्हणा, त्यांच्याकडूनच त्यांच्या राहणीमानातून म्हणजे त्यांनी काही विशेष असे म्हणा, की जाऊन बाबा समजून संस्कार केले वगैरे अशातला भाग नाही. का? कारण त्यांचं हातावर पोट होतं. माझे वडील गवंडी काम करायचे. माझी आई जी आहे ती बांगडेवाली आहे. तर यांना आजचा दिवस कसा जाईल याचं पडलेलं होतं. मग त्याच्यामध्ये विषय कसा असायचा, की माझे वडील म्हणा, आई म्हणा सगळ्याच धर्मियांशी त्यांचं कनेक्शन यायचं. वडील आमचे बांधकाम करायचे, तर सगळ्याच धर्मियांच्या लोकांची घरं वगैरे बांधणं म्हणा. आमची आई आज देखील कोणाच्या घरी लग्न वगैरे असलं, तर आमच्या आईला आवर्जून बांगड्या भरण्यासाठी अजूनही बोलावलं जातं. तर त्याच्यामुळं जे काय म्हणतात, की उदारमतवादी म्हणा, लिबरल म्हणा विचारधारा ही घरापासूनच ती आली. आमचे वडील दिवाळीच्या वेळी किल्ले वगैरे बांधायचे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात पहिल्यांदा जर आमच्यापर्यंत कुठल्या माध्यमातून पोहोचले असतील, तर ते आमच्या वडिलांच्या माध्यमातून पोहोचलेत, की ज्यांनी आम्हाला किल्ले बांधले. मग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कुठे ठेवायची? तर मग ती सगळ्यात वरती ठेवायची. मग बाकीच्या मूर्त्या कशा लावायच्या? इथपासून ते महाराजांचे विचार जे आहेत म्हणा, संस्कार आमच्यामध्ये रुजलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग हळू आपण या विचारधारेमध्ये येत गेलो. काही अपघात आयुष्यामध्ये घडत गेले. म्हणजे वेगवेगळ्या घटना समोर यायला लागल्या. मग त्या घटनांवर आपण आपल्या प्रतिक्रिया मांडत गेलो. मग प्रतिक्रिया मांडत गेलो, तर त्याची चिकित्साही करणं गरजेचं आहे. एखादी विशिष्ट भूमिका आपण घेतोय तर. मग चिकित्सा करता मग तो जो शिव, फुले, शाहू, आंबेडकरी जो बाणा आहे, तो पूर्ण आपल्या रक्तामध्येच मिक्स झाला आणि त्याच्यानंतर आपण त्या गोष्टींवर आपण इथपर्यंत जो आहे ते पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे देखील आपण निवतो. तुम्ही चिकित्सकपणे सर्व समस्यांची, प्रश्नांची, धार्मिक प्रश्नांची, सामाजिक प्रश्नांची चिरफाड करत आलाय, करत राहाल, ही अपेक्षा आहे. मुस्लिम समाजामध्ये बुरखा ज्या महिला घालतात, त्याबद्दल तुमचं मत काय? बुरख्याचा विषय कसा आहे, की बुरखा परिधान करा, नका करू हा महिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे. असं बरेच मौलाना वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणतात. मात्र आपण महिलांना पर्याय खरंच देतो का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरेच जण ओपन प्लॅटफॉर्मवर येऊन असं म्हणतात, की बुरखा जो आहे ते महिलांचा प्रश्न आहे, त्या घालतील, नाही घालतील. पण या गोष्टी मौलाना म्हणा, आलिम म्हणा, मुफ्ती म्हणा, हे मशिदीतल्या बयानांमध्ये, मशिदीतल्या प्रवचनांमध्ये बोलतील का? तर नाही बोलणार त्या गोष्टी. तर त्याच्यामुळं विषय कसा आहे, की पोशाख स्वातंत्र्य त्या ठिकाणी नाहीये, सगळ्यात पहिली गोष्ट. ते पोशाख स्वातंत्र्य असलं पाहिजे. मला विचाराल तर मी स्पष्टपणे म्हणतो, की मला बुरखा हे गुलामीचं प्रतीक वाटतं आणि मी त्या विधानावर पहिल्यापासूनच ठाम आहे. माझ्या स्वतःच्या बायकोचा देखील बुरखा जो आहे तो मी बंद केला. आणि आज घडीला परिस्थिती अशी आहे, की ज्यावेळी पहिल्यांदा बायकोचा बुरखा बंद केला होता, तो बंद वैचारिक अनुषंगाने आपण केलेला आहे. ते पण काय म्हणतो, की आपण बुरखा बंद करणं या सगळ्या गोष्टी लादलेल्या नाहीत आपण. त्या वैचारिक पातळीपर्यंत जे आहे ते बायकोला घेऊन गेलो आपण. आता माझं लग्न होऊन साधारण 10 वर्ष आता होतील या मे महिन्यामध्ये. पण माझी बायको साधारण एक 7 वर्ष म्हणा बुरख्यामध्ये असायची 7 वर्ष आणि त्याच्यानंतर 2 वर्षापासून साधारण माझ्या बायकोचा बुरखा बंद आहे आणि आता हिजाब देखील बंद झालेला आहे. पण ज्यावेळी पहिल्यांदा बुरखा बंद केला होता, की अफगाणिस्तानमध्ये एका महिलेला बुरखा परिधान केला नाही म्हणून गोळी मारण्यात आली होती. त्यावेळी मग मी माझ्या बायकोला सांगितलं, की "बाबा आपण या घटनेचा निषेध म्हणून हं. वैयक्तिक पातळीवर जो आहे तो बुरखा परिधान करणं आपण बंद केलं पाहिजे." आणि त्याच्यानंतर बायकोने देखील त्या गोष्टीला पॉझिटिव्ह असा जो आहे सकारात्मक रिस्पॉन्स दिला आणि तिने देखील बुरखा बंद केला. त्याच्यानंतर घडलं असं, की कसं असतं, की वडिलोपार्जित म्हणा किंवा घरापासून म्हणा, ज्या गोष्टी आपण पहिल्यापासून ज्या गोष्टी करतो आणि त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला आपण जातो. त्यावेळी होतं काय, की आपल्याला पण अनकम्फर्टेबल वाटतं डायरेक्टली.
मग पहिल्यांदा ज्यावेळी बायकोला मी सांगितलं, की 10-15 दिवसांनी विचारलं, "आता तुला कसं वाटतंय बुवा बुरखा बंद केलाय तर?" ती म्हणाली, "मला काही विशेष असं वाटत नाही." मग त्याच्यानंतर पुण्यामध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मग तिथे एका हॉटेलमध्ये मदिना हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो. मग हं. तिथे आम्ही माझी बायको फक्त एकटीच विना बुरख्याची होती आणि इतर सगळ्या महिला बुरख्यामध्ये होत्या. बुरख्यामध्ये. मग मी माझ्या बायकोला विचारलं, की "तुला आता कसं वाटतंय?" तर ते हं. म्हणले, की "तुम्हाला जसं वाटतं तसंच हं. मला वाटतं." म्हणजे बुरखा हे गुलामीचं प्रतीक प्रतीक वाटतं. तर या पातळीपर्यंत नेण्यासाठीची जी काय म्हणतात, की एक प्रवास असतो तो. तो प्रवास आपल्याला समाजामध्ये करावा लागतो. बुरख्याचं राजकारण देखील केलं जातं. आत्ताच्या घडीला आपण पाहाल, की शाळेत बुरखा काय आहे, परीक्षेला बुरखा घालून यायला नाही पाहिजे. ते नितेश हं. राणेंसारखे व्यक्ती हं. वगैरे त्या गोष्टी करतात. तेही चुकीचं आहे. कारण की त्यांचा उद्देश समाजामध्ये सुधारणा आणणं हा नाहीये. त्यांचा उद्देश या विषयावरून हिंदू धर्मीयांमध्ये काहीतरी रोष निर्माण करायचा, द्वेष निर्माण करायचा हा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा उद्देश मुस्लिमांमध्ये सुधारणा करणे हा बिलकुल उद्देश नाही. नितेश राणेंपेक्षाही जास्त प्रखरपणे बुरख्याच्या विषयावर आम्ही बोलतो आणि तुम्ही पाहिलंही असेल, की कित्येक महिलांचे बुरखे, मुलींचे बुरखे आमच्यामुळे बंद झालेले आहेत आणि हे आमचं यश आहे. दादा, बुरखा तुम्ही बंद केला. ज्यावेळेस सावित्रीमाई शाळेत मुलींना शिकवायला जायच्या, तर त्यावेळेस शेण फेकलं जायचं. ज्याप्रमाणे तुम्ही घरूनच बुरखा बंद करायची सुरुवात केली, समाजातून किती विरोध झाला? कसं आहे, की सावित्रीबाई फुलेंवर ते शेण, चिखल वगैरे त्या गोष्टी फेकल्या. त्यावेळेसही जसे अ, जे आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, हं. ते त्यांच्या पाठीशी जसे उभे हं, होते हं. त्या काळामध्ये, तसे आपल्याही पाठीशी शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेची अख्ख्या महाराष्ट्रातून जनता आपल्या मागे आहे. त्यामुळे विरोध होतो. विरोध नाही होत असतला नाही, पण तो शाब्दिक विरोध आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा मुस्लिमांच्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या कितीतरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्हणा, मी माझ्या बायकोला विदाऊट बुरखा घेऊन जातो. आपणही पाहता त्या गोष्टी, की काय आहे, काय नाही. त्याचे फोटो Facebookवर टाकतो आपण. कितीतरी महिलांचे त्या ठिकाणी जे आहेत ते प्रतिक्रिया येतात, की हं. कितीतरी मुस्लिम मित्र आहेत, पण ते त्यांच्या बायकांचे म्हणा, असे फोटोज वगैरे म्हणा, ते टाकत नाहीत किंवा काहीतरी स्माइली टाकतील, बदाम टाकतील तोंडाच्या तिथे, असे काहीतरी हं. उपद्व्याप ते करतात. हं. पण तुम्ही तशा गोष्टी करत नाही. हं. मग झालं काय, की या गोष्टी केल्यामुळं आज कितीतरी माझ्याच मित्र यादीमधले मित्रमंडळी आहेत, जे मुस्लिम आहेत. त्यांनी त्यांच्या बायकोंसोबतचे फोटो वगैरे टाकणं म्हणा, त्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. काही जणांचे बुरखा वगैरे जे आहेत ते बंद केलेले आहेत. आपल्याला समाजामध्ये जर बदल घडवायचा आहे, तर या पद्धतीच्या विरोधाला आपल्याला सामोरं जाण्याची तयारी असलीच पाहिजे. कारण की कुणी तुम्हाला घरी येऊन म्हणालं नाही ना, की या गोष्टी करा बुवा म्हणून. ते आपण स्वतःहून स्वेच्छेने करतो. तर त्याच्यामध्ये जे काही गोष्टी होतील त्या स्वीकारणं देखील गरजेचं आहे. मात्र या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून का होतात? त्यातल्या काही लोकं जाणीवपूर्वक देखील करतात. मात्र बहुतांश लोक असे असतात, जे अज्ञानातून काही चुकीच्या गोष्टी करतात. त्यांना समजत नाही, की आपल्याला नक्की सांगायचंय काय? त्यांना स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या कळत नाही. त्यांना असं वाटतं, की स्त्रियांना बुरख्यामध्ये आपण डांबून ठेवलं, तर आपण स्त्रियांचा आदर करतो, असा त्यांचा एक भाव आहे. मात्र स्त्रियांना पोशाखाचं स्वातंत्र्य देऊन, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून, त्यांना बाकी इतर वेगवेगळे जे आहेत, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, या प्रवाहात आणणे म्हणजे आत्ता स्त्री स्वातंत्र्य त्याला म्हणतात. हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे पैगंबर साहेबांचे देखील हेच विचार आहेत. काही वेगळे विचार नाहीत. तुम्ही ज्याप्रमाणे बोलले आता, की अज्ञानामुळे असं होतं. या अज्ञानाचं मुस्लिम समाजात मूळ काय आहे? कशामुळे अज्ञान आहे, असं तुम्हाला वाटतं? शिक्षणावर भर का नाहीये मुस्लिम समाजात? शिक्षणावर भर नाहीये अशातला काही भाग नाहीये. हं. शिक्षणावर भर आहे. आजच्या घडीला जर तुम्ही म्हणाल तर मुस्लिमांमध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण हे माझ्या अर्थी मुलांपेक्षाही जास्त आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलंय. मात्र धार्मिक चिकित्सा जी आपण म्हणतो का, हं. की कुराणाची चिकित्सा म्हणा, पैगंबर साहेबांच्या चरित्राची, त्यांच्या आयुष्याची चिकित्सा म्हणा, या सगळ्या चिकित्सा वगैरे ह्याच्यापासून मुस्लिम समाज हा बराच लांब आहे. आणि ती चिकित्सा जोपर्यंत सद्सद विवेकबुद्धी जी आहे ती जागृत ठेवून ते करत नाहीत. त्याच्याकडे पाहण्याचा, त्या इतिहासाकडे पाहण्याचा, पैगंबर साहेबांच्या एकूण कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपण जे काही म्हणतो, की ते अज्ञानी, त्या अज्ञानी स्वरूपामध्येच राहणार. तुम्ही जे काही शिक्षण घेताय, भारतामध्ये शिक्षण जे काही आपण घेतो, ते आपण पैसे कमवण्यासाठी म्हणजे नाही का नोकरी मिळेल हो. बाबा, काहीतरी आपण स्वतःच्या अर्थार्जनासाठी. पायावर अर्थार्जनासाठी जे आहे ते आपण हं. शिक्षण घेतो. मात्र त्याच्यातून सद्सद विवेक बुद्धी जागृत होईलच हं. याची काही शाश्वती नसते. उलट
त्या डिग्र्या घेतलेल्या लोक जे असतात त्यांच्यात जर कोणी धर्मांध निर्माण झाला तर त्यांच्या धर्मांधतेला डिग्री सर्टिफिकेट उलट लागतं. देखो देखो वो आईटी वाला है, देखो IT देखो वाला है. वो एडवोकेट है, हम्म, वो फिर भी कैसा जमात को जाता, हम्म. देखो कैसा अल्लाह की राह में चालता. अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणाऱ्या लोकांची काही समाजामध्ये कमी कमी. नाहीये. त्यामुळे शिक्षण आणि सत्सद विवेक बुद्धी या 2 गोष्टींचा काहीही संबंध नसतो. सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती तुम्हाला जागृत करण्यासाठी तुम्हाला चिकित्साच करावी लागते. आणि जर तुम्हाला धार्मिक विषयांमध्ये जर तुम्हाला काही काम करायचंय, धार्मिक रिव्होल्यूशन काहीतरी करायचंय, रिफॉर्म जर काही करायचंय, तर तुम्हाला धार्मिक चिकित्सा करणं अनिवार्य आहे. दादा, धर्मांध व्यक्ती, मग तो कोणत्याही समाजाचा असो, हा चिकित्सक असू शकतो का? किंवा त्या सत्सद विवेक बुद्धीने काम घेतो का? हा जो आपण शब्द वापरतोय का धर्मांध, त्याच्या अंध हा जो शब्द आहे का, तिथंच तो विषय संपून जातोय, की अंध जो आहे व्यक्ती तो चिकित्सा करूच शकत नाही. त्याची बुद्धी जी आहे ती धर्मांध झालेली आहे. त्याच्या बुद्धीची ची जी दृष्टी आहे त्या दृष्टीवरच त्यांनी पट्टी बांधलेली आहे. त्यामुळे तो चिकित्सा करूच शकत नाही. मग त्याच्यासमोर जे काही लोक सांगतायत त्याच गोष्टीवर तो विश्वास ठेवतो आणि त्याला ज्या गोष्टी माहीतही नसतात त्या गोष्टीचा अभिमान वाटायला लागतो. म्हणजे आता पैगंबर साहेबांविषयी त्याला काहीच माहिती नसतं. कुराणविषयी त्याला काहीच माहिती नसतं. मग इव्हन भगवद्गीतेत पण काय लिहिलंय त्याला काही माहित नसतं. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जे आहेत त्यांचं चरित्र देखील माहिती नसतं. त्यांचं काम देखील माहिती नसतं. पण अभिमान बाळगायचा फक्त. मग अभिमान बाळगून काय करायचं? आमचा खूप श्रेष्ठ आहे आणि इतराचा काहीतरी तुच्छ आहे असं समजून समोरच्या विषयी द्वेषभाव गर्व बाळगायचा. म्हणता येईल त्याला, हां, गर्व बाळगायचा आणि समोरच्याला जे आहे ते तुच्छ समजायचं आणि त्याच्यातून मग ते लोक चिकित्सा कशी करू शकतात? चिकित्सा करू शकत नाही असे लोक. धर्मांध लोक चिकित्सा करू शकत नाही. दादा, आपण धर्मांधतेवर बोलतोय. अशा बऱ्याच प्रकारच्या अपप्रवृत्ती आपल्याला समाजात दिसतात. अशामुळे विविध प्रकारच्या हिंसा होणं, दंगली होणं, त्या सातत्याने घडताना दिसतात. अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना तुम्ही काय सांगू इच्छिता? कसं आहे, या अपप्रवृत्तींमध्ये पण 2 प्रकारचे लोक आहेत. एक तर असे लोक आहेत, की जे जाणीवपूर्वक अशा गोष्टी करतात. जाणीवपूर्वक म्हणजे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हणालो, की यांचं जे काय म्हणतात, की दारोमदार म्हणा, यांच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणा, या सगळ्या लोकांच्या विभागण्यावरच डिपेंड आहेत. अशा लोकांना तुम्ही समजवू शकत नाही. बरोबर. काही समजू शकत नाही अशा लोकांना. तुम्ही त्यांना समजू शकता, जे लोक यांना फॉलो करतात, जे लोक ह्यांच्या मार्गावर चालतात. मग त्यांना चिकित्सक वृत्तीकडे आणणे, त्यांना वाचनाला प्रवृत्त करणे, त्यांना शिव फुले शाहू आंबेडकरीचा जो वेगळा दृष्टिकोन आहे त्यांचा चरित्राचा, त्यांच्या आयुष्याचा, हा दाखवणं जे आहे हे काम आपण करू शकतो आणि ते केलं पाहिजे. कारण की ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया काहीतरी तुम्ही 2 वर्ष, 4 वर्ष ठेवून होणार नाहीये. चार्वाकापासून, गौतम बुद्धांपासून, महावीर जैनांपासून, येशू ख्रिस्त म्हणा, पैगंबर साहेब म्हणा, आपली जी संत एकनाथ महाराजांपासूनची जी संत परंपरा आहे म्हणा, शिव फुले शाहू आंबेडकर म्हणा, इथपासूनची गाडगे महाराज म्हणा, हे सगळ्यांपर्यंत येणारी ही परंपरा आहे 2500-3000 वर्षाची परंपरा आहे. आपण ही परंपरा काहीतरी 10 वर्ष, काहीतरी 5 वर्ष प्रबोधन करून काहीतरी थांबल असं नसतं. जनरेशन बदलत असते, पिढी बदलत असते. मग प्रत्येक पिढीमध्ये असे विचार मांडणारे लोक येणं गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणताय 2000-3000 वर्षापूर्वीपासूनची संत परंपरा किंवा पैगंबर असतील, महावीर जैन असतील किंवा गौतम बुद्ध असतील, यांच्यापासून तुम्ही सांगितलं. मग ते आता एक हे तो सेफ आहे पर्यंत कसं काय पोहोचलं? त्याच्या मागं राजकीय उद्देश आहे ना, की भीती दाखवायची. म्हणजे जो समाज या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये साधारण 85% आहे. त्या समाजाला एवढं भयग्रस्त करून टाकायचं, की काय त्याला मर्यादाच राहिलेली नाही. रोज उठून काहीतरी हिंदू खतरे में है म्हणून सांगायचं आणि मुस्लिमांमुळे तुम्हाला त्रास आहे म्हणून सांगायचं. बरं हे सांगतं कोण? सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाईट कशाचं वाटतं माहितीये का? की एका हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार हे राज्यामध्ये आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार हे केंद्रामध्ये आहे. आता जर तुमच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे, तर सत्ता दिल्यानंतर तुम्ही कायदे बनवणार. तुम्ही तुमच्याकडं केंद्रीय गृह खातं आहे, राज्याचं गृह खातं आहे. तुम्ही पोलीस दलाचा वापर करणार, बरोबर? हे काम सरकारचं असतं ना. हो, हो. ते सोडलंय आणि सभाच चालू असतात. म्हणजे कुठं अन्याय झाला, काय झाला, सभा. मग अरे बाबा, मग सभाच घ्यायची तर मग आंदोलनच घ्यायची. पण सभा कोण घेतं? सभा कोण घेतं? हेच पक्षाचे लोक घेत आहेत. कोण लोक? जे लोक सत्तेमध्ये आहेत, भाजपचे, आपण ज्यांना म्हणतो भाजप या पक्षाचे लोक जे सत्तेमध्ये आहेत, जे राज्यामध्ये देशामध्ये आहे, राज्यामध्ये पण जे सत्तेमध्ये आहेत, त्याच पक्षाचे लोक आंदोलन करतात.
अहो आंदोलन करणं काम विरोधकांचं आहे ना. सत्ताधाऱ्यांचं काम विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देणं आहे. मात्र हेच आंदोलन करतात आणि हेच प्रश्न मांडतात आणि मग उत्तर कोण देतंय नक्की? हम्म. उत्तर द्यायला कोणीच नाहीये. मग सत्तेमध्ये असणारेच लोक विरोधकांना प्रश्न विचारतायत आता. परिस्थिती अशी झालेली आहे. आधी काय व्हायचं की पाकिस्तानने वगैरे समजा हल्ला वगैरे केला, समजा झाला एखादा दहशतवादी हल्ला झाला, तर त्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार हे सरकारला धरलं जायचं, केंद्र सरकारला धरलं जायचं. आता काय झालं, पाकिस्तानने हल्ला केला तरी केंद्र सरकार जबाबदारी काय घेत नाही, त्याचं भांडवल करून उलट द्वेष पसरवतात हे. अशी परिस्थिती झाली. मग प्रश्न विचारणार कोणाला तुम्ही? पुलवामाचा हल्ला झाला. पुलवामामध्ये जर हल्ला होतोय तर पुलवामाच्या हल्ल्याची जबाबदारी म्हणा, त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही केंद्राने घ्यायचं काम आहे ना केंद्राचं. मग केंद्राला प्रश्नच विचारले गेले ना, उलट केंद्राने त्याचं भांडवल केलं. 2014 नंतर जे भाजप सरकार आलं त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये भयग्रस्त परिस्थिती असं वाटतं का तुम्हाला? एक लक्षात घ्या, मुस्लिम समाजामध्ये भयग्रस्त परिस्थिती काय आहे त्याच्या मागचं कारण आहे. मुस्लिम समाज हा कोणाला घाबरतो वगैरे अशातला काही भाग नाहीये. विषय काय आहे की मुस्लिम समाजाला दंगली नको असतात. एक लक्षात घ्या, त्यांना दंगलींचं भय का वाटतं? कारण दंगलींमध्ये नुकसान होतं. त्याच्यामुळे ते काही लोक काय करतात की जाणीवपूर्वक दंगली काहीतरी निर्माण कराव्या, वाद निर्माण काहीतरी व्हाव्या, अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ते निर्माण करतात. बरं, हे निर्माण करणारे फक्त हिंदुत्ववादी आहेत का? हा देखील गैरसमज आहे. असे काही धर्मांध लोक हे मुसलमानांमध्ये पण आहेत. पण होतं काय की जवाहरलाल नेहरू म्हणतात बघा की अल्पसंख्याकांची जी धर्मांधता असते ती आत्मघातकी असते आणि बहुसंख्याकांची धर्मांधता जी आहे ती राष्ट्रघातकी असते. का? कारण बहुसंख्य आहेत ना ते, त्यांच्या एकूण गोष्टीचा प्रभाव तो संपूर्ण देशावर पडणार आहे. आज मुस्लिम समाजाच्या धर्मांधतेचा म्हणा, सगळ्या गोष्टीचा त्रास हा मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना. आणि हिंदू धर्मियांमध्ये जेवढी धर्मांधता वाढेल त्याचा त्रास जो आहे तो एकूण देशावरच होणार त्याचा त्रास. आणि हीच परिस्थिती आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहताय की वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू धर्मियांना सतत धोक्यामध्ये आहात काहीतरी, अशा पद्धतीची काहीतरी जी आहे ती वातावरण निर्मिती करत जे आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवायचं. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मुस्लिम समाज देखील इनसिक्युअर मोडवर जातो. आता एखाद्या ठिकाणी काहीतरी घटना घडली, मग मुस्लिम समाजाचा त्यात काही रोलही नसतो, आहे का नाही ते माहीतही नसतं. मग जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल घेतली जाते. मग एखादा आरोपी मुस्लिम दाखवला जातो, बांगलादेशी काहीतरी सांगितलं जातं, तो आहे का नाही माहितही नसतो. बांगलादेशमध्ये त्याचा बाप आहे म्हणतो आणि त्याचा बाप म्हणतो की हा माझा मुलगाच नाहीये. अशी परिस्थिती निर्माण होते. आता सैफ अली खानच्या प्रकरणामध्ये तेच झाले ना, की मग झालं, मग नक्की प्रकार हा अशा पद्धतीने जर होतोय तर नक्की सत्य काय? सत्य समोर येत नाही. आणि सतत हिंदी माध्यमांमध्ये तर तुम्ही आता पाहाल, आता त्याचा गुण जो आहे तो मराठीला पण लागलेला आहे की 10 बातम्यांमधल्या 6 बातम्या ह्या मुस्लिम विरोधी असतात. मुसलमानों ने किया ये, मुसलमानों ने किया वो, ऐसा हुआ वैसा हुआ. आणि इतर नितेश राणे जे आहेत ते आयती फोडणी महाराष्ट्रामध्ये द्यायला तयार आहेत. तर या पद्धतीचं वातावरण असताना एका समस्त समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जर उभं केलं जात असेल, समाज हा परिपूर्ण चांगलाही नसतो आणि परिपूर्ण वाईटही नसतो. समाजामध्ये गुणदोष असतात, वाईट असतात समाजामध्ये, नासके आंबे असतात समाजामध्ये. पण त्या नासक्या आंब्यांचं प्रमोशन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं की हाच समाज आहे बुवा. मग असं कुठं सांगितलं जात नाही. कुंभमेळ्यामध्ये आता 25,000 पेक्षा जास्त भाविकांची मुस्लिमांनी मदत केली. मशिदी उघड्या केल्या त्यांच्यासाठी, मशिदीमध्ये राहू दिलं त्यांना, त्यांच्या जेवणाची, खाण्याची, त्याच्यानंतर त्यांना चादरी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. मुस्लिमांनी घरं जी आहेत ते घरांमध्ये राहण्यासाठी जागा दिल्या. या मोठ्या प्रमाणामध्ये सांगितल्या जात नाहीत गोष्टी. त्यांचं राक्षसीकरण केलं जात आहे. त्यांचं काय म्हणतात त्याला आपण की नायककरण म्हणतो का आपण, की बाबा हिरो कुठंतरी हिरो बनवणं बाबा मुस्लिम समाजामध्ये, तो प्रकार नाही. मग त्याच्यासाठी मुस्लिम समाजालाच प्रयत्न करावे लागतात. आता आपण पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्यामध्ये आहोत. किती मीडियावाले आपली दखल घेतात? नाही घेत. बुरख्याच्या विषयांमध्ये सुद्धा कितीतरी विषय झाले. ते मध्ये बुरख्याचं आंदोलन चालू होतं कर्नाटकमध्ये. त्यावेळेस मी म्हणलं माझा विरोध आहे या विषयांना. नाही बोलवत मीडियावाले. का बोलवत नाही? जसं तुम्ही म्हणाला की वाद मिटवण्याचं काम करतो ना आपण. वादग्रस्त असतो तर बोलवलं असतं. बरोबर. 2014 नंतरची परिस्थिती तुम्हाला अशी दिसते. 2014च्या आधीची परिस्थिती तुम्हाला कशी वाटते? जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस मुस्लिमांसाठी इन्सिक्युरिटी होती का? हे पहा काय झालं, मुस्लिमांच्या देखील धर्मांधतेमुळं, मुस्लिमांच्या देखील मागासलेल्या विचारांमुळे जे आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यावेळी मुस्लिमांना या देशामध्ये चांगले दिवस होते, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष समाजामध्ये नव्हता, जो तळागाळापर्यंत आज चौकामध्ये जो काही पसरलाय,
त्या काळामध्ये मुस्लिमांनी जे काही सुधारणावादी जे बदल म्हणा ते स्वीकारले नाहीत आणि ते स्वीकारले न गेल्यामुळं त्याचं भांडवल जे आहे ते संघाने हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू धर्मीयांना जे आहे ते धर्मांध बनवण्यासाठी केलं आणि हे वास्तव आहे. आपण शहाबानो प्रकरण घेऊया, राजीव गांधी यांच्या काळामध्ये जे काही झालं, पोटगीचा विषय घेऊया, ट्रिपल तलाकचा विषय घेऊया. हे सगळे जे काही विषय होते या सगळ्या विषयांचा जो प्रभाव आहे त्याच्याशी हिंदू धर्मीयांचा काही संबंध खरं तर नव्हता. मात्र तो प्रभाव जो आहे तो हिंदू धर्मीयांवर पाडून हिंदू धर्मीयांना धर्मांध बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये जे आहे ते हिंदुत्ववादी यशस्वी झाले. म्हणजे विषय कसा आहे याच्यामध्ये, आता आपल्या तिथं 2 सोसायट्या आहेत, ठीक आहे. आता एखाद्या सोसायटीमध्ये ड्रेनेज तुंबलेला आहे, ठीक आहे. तर आपण काय करतो, साधारण क्षेत्रीय कार्यालयात फोन करतो आणि म्हणतो की आमच्या तिथे ड्रेनेज तुंबलेला आहे, तो ड्रेनेज स्वच्छ करा. हिंदुत्ववादी काय करतात की तिथं ड्रेनेज तुंबलाय ना, तर तो थोडासा वाहतोय ना, आपल्या सोसायटीचं पण ड्रेनेज तुंबवा आणि त्यांचा एका सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी जातंय ना, आपलं 2-4 सोसायट्यांमध्ये जाऊ द्या ना, अख्खी घाण होऊ द्या. असा प्रकार हिंदुत्ववाद्यांचा आहे. म्हणजे मुसलमान धर्मांध आहेत ना, तुम्ही पण धर्मांध व्हा, डबल टिबल धर्मांध व्हा. अरे बाबा, त्याचा वास त्यांना येतोय, त्याचा त्रास त्यांना होतोय, ते बघ ना आधी. ते नाही बघणार ह्या. मग या गोष्टी थांबवण्यासाठी केलं काय पाहिजे, मुस्लिमांमधून अनेक सुधारणावादी विचारांचे जे लोक आहेत त्यांना पुढे आणलं पाहिजे. आज बुरख्यावर मी बोललो, बरोबर. मी बोलल्यानंतर आपण जे काही विचारांची जी काही संघर्ष केला, विचार जे पद्धतीने मांडले, त्याच्यानंतर काही महिलांचे बुरखे बंद झाले. बरं, आपण ही भूमिका ऑन मीडिया, ऑन कॅमेरा, मेन स्ट्रीम मीडियावर देखील मांडली. असं नाही की काही लपून छपून काहीतरी चाललंय बुवा, असंही काही नाहीये. ऑन सोशल मीडिया आहे, ऑन मेन स्ट्रीम मीडिया आहे. 25-30 महिलांचे बुरखे बंद झाले. नितेश राणेंनी बोलल्यानंतर महिलांचे बुरखे बंद होणार नाहीत. ज्या महिला बुरखे घालत नव्हत्या त्याही महिलांना बुरखे घातले जाते. हा फरक असतो सर. बरोबर. मग तुम्हाला समाजामध्ये सुधारणा पाहिजे का समाजाला आणखीन कट्टर बनवायचंय, धर्मांध बनवायचंय, त्याचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही सुधारणावादी विचार सतत तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असता. धमक्यांचे फोन येतात का? येतात की मग येतात, धमक्यांचे फोन येत असतात. आणि धमक्यांचे फोन का येऊ नये, कारण की ते जे धमक्या देतात ते अज्ञानी आहेत ना, त्यांना काही माहिती नाहीये. आता मला बरेच जण म्हणाले की तुम्ही पैगंबर साहेबांचा अवमान वगैरे केला, अशा पद्धतीनं काही ठिकाणी पोलीस तक्रार दाखल झाली होती माझ्या विरोधात, पैगंबर साहेबांचा अवमान केला. म्हणलं काय अवमान केला, म्हणलं पैगंबर साहेबांचा. मग माझे लेख मी पाठवले त्यांना, पैगंबर साहेबांवर लिहिलेले. म्हणलं मी पैगंबर साहेबांच्या जीवनपटच सांगत असतो म्हणलं बऱ्याच ठिकाणी. म्हणलं पैगंबर साहेबांचा अवमान कोणी केला? ज्यांनी पैगंबर साहेबांचं नाव घेऊन तलाक 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 म्हणून महिलांना तलाक दिले, त्यांना धमक्यांचे फोन करत नाही तुम्ही. जे मौलाना पैगंबर साहेबांचं नाव घेऊन इतक्या वर्षापासून मुस्लिम समाजाला अज्ञानात ठेवतात, त्यांना धमक्यांचे फोन नाही करत तुम्ही. आणि मी पैगंबर साहेबांनी केलेली सामाजिक क्रांती सांगतोय आणि ती सामाजिक क्रांती आपल्याला पुढे न्यायची आहे. पैगंबर साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून, नाविन्य स्वीकारून, ज्या गोष्टी 1400 वर्षापूर्वीच्या कालबाह्य आहेत या काळामध्ये, त्या नाकारून नाविन्य स्वीकारा. हाच पैगंबर साहेबांचा विचार आहे. पैगंबर साहेबांनी 1400 वर्षापूर्वी अरबमध्ये काय केलं? ज्या तत्कालीन रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरांना त्यांनी बाजूला सारत नवीन समाजरचना जी आहे ती निर्माण केली. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण नाविन्य जो आहे तो आणण्याचा, रिफॉर्म करण्याचा जो आहे तो प्रयत्न करतोय. आणि याच्यामध्ये धमक्या वगैरे येतात तर मग आपण पण देतो धमक्या. एवढा काही विषय नाही मोठा. दादा, तुम्ही जसं म्हटले की बाबा एक नाविन्य स्वीकारलं पैगंबर साहेबांनी 1400 वर्षापूर्वी. आजच्या जगात जर आपण पाहायला गेलो तर बरेच मुस्लिम देश, दुबई असेल, कुवेत असेल, कतार असेल, त्यांनी पण आता नाविन्य स्वीकारलं. भारत का नाही स्वीकारत? भारतीय मुस्लिम का नाही स्वीकारत? काय झालेलं आहे माहितीये का? पहा, आता फरक बघा. आता तुम्हाला मी परत तेच सांगतो की भारत आणि इतर जे राष्ट्र आहेत, आखाती देश, ह्यांच्यामध्ये फरक काय आहे की तिथले जे राष्ट्र आहेत ते मुस्लिम बहुल राष्ट्र आहेत. त्यांच्यामध्ये टीका करणारे तेच आहेत आणि स्वीकारणारेही तेच आहेत. इथं झालंय काय, भारतामध्ये टीका करणारे मॅक्सिमम संघाचे लोक आहेत, ज्यांना मुस्लिमांमध्ये सुधारणा घडवायची अजिबात नाहीये. त्यांना द्वेष करायचा आणि द्वेषावर आधारित सरकार फक्त मिळवायचं त्यांना. त्याच्या पलीकडे त्यांचा काही उद्देश नाहीये. मग अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी एखाद्या अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने वागणूक ज्यांना मिळते, तो समाज सुधारण्याचा विचारच करू शकत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा, ज्यावेळेस सुवर्ण काळ म्हणतो आपण, चांगला काळ ज्यावेळी होता त्यावेळेस तर त्यांनी स्वीकारलंच नाही. आणि आता या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती एवढी बिकट आहे की एकतर संघ, भाजप यांच्याकडून सतत
द्वेषात्मक हल्ले होतात. त्यात आपण काहीतरी सुधारणावादी विचार मांडतो. मग हे याचा जो स्पीड आहे का, तो स्पीड स्लो होतो. आता आखाती देशांमध्ये तुम्ही सांगितलं, अरबमध्ये 2022 मध्ये महिलांना ड्रायव्हिंग लायसन मिळालं, नोकरी करण्याची संधी मिळाली. तिथल्या महिला फुटबॉलच्या मॅच पाहू शकतात. इव्हन सौदीचे जे प्रिन्स आहेत मोहम्मद बिन सलमान, ते म्हणाले की सौदीच्या महिला ठरवतील सौदीच्या महिला काय परिधान करायचं. हे खूप मोठं विधान आहे. सौदीच्या महिला मिस युनिव्हर्समध्ये उतरल्या. हा झाला फक्त सौदीचा विषय. ताझकिस्तानमध्ये बुरखा आणि हिजाब बॅन झाला. मुस्लिम बहुल राष्ट्र, 90% पेक्षा जास्त मुस्लिम असणारं देश, त्या देशामध्ये हिजाब बुरखा बॅन झाला. आणि त्याच वेळी जर तुम्ही पाहाल की इराण सारख्या देशामध्ये हिजाबच्या विरोधामध्ये हजारो महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर येतात आणि त्या गोळ्या घालून मारल्या जातात. आत्ताचीच परिस्थिती आहे ना. तिथल्या एक लेखिका आहेत ज्यांना आता नोबेल पारितोषिक मिळालं. त्या 16 वर्षापासून जेलमध्ये आहेत तिकडच्या. तर ही परिस्थिती आहे. तर संघर्षही सुरू आहे, सुधारणाही सुरू आहे. असं आपण म्हणू शकत नाही की संपूर्ण जगातला मुसलमान तुम्ही एका साच्यामध्ये बसवू शकत नाही. जर तुम्ही म्हणताय की मुस्लिमांमध्ये बदल होत नाही, तर मग ताझकिस्तानमधल्या जे मुस्लिम बहुल राष्ट्र आहेत, त्यांनी हिजाब बुरखा बंद कसा केला? हा प्रश्न आहे. सौदी अरबमधले जे मुस्लिम आहेत, त्यांनी महिलांना मिस युनिव्हर्स म्हणा किंवा इतर ठिकाणी आता मध्ये म्युझिक कॉन्सर्ट झाला सौदीमध्ये. ते बघण्यासाठी मुस्लिम महिला होत्या आणि त्यांचं पारंपरिक जे काही संगीत होतं ते त्याच्यामध्ये वाजवलं. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत. हे झालं सौदीचं, हे झालं दुबईचं, कुवेतचं, इराणचं. भारतात हे व्हायला काय काय भोगायला लागेल किंवा काय काय करावं लागेल मुस्लिम समाजाला? भारतामध्ये ऑलरेडी मुस्लिम समाज या सगळ्या सुविधांचा लाभ घेतोय. एक लक्षात घ्या. आज तुम्ही पहा 2022 मध्ये सौदीतल्या महिलांना जर गाडी चालवण्याची परमिशन मिळते, ठीक आहे, 2022 साली. इथल्या महिलांना जर म्हणाला असतं की तुम्ही गाडी चालवू शकत नाही, तर त्यांनी चपलीने मारलं असतं ना. बरोबर आहे ना? मग इथल्या मुस्लिम महिलांना त्या गोष्टी आधीच मिळालेल्या आहेत. इथल्या महिला फुटबॉलच्या मॅच ज्या आहेत मुस्लिम महिला ह्या नॉर्मली बघतातच आहेत. त्यांना काय मुस्लिम मुली ज्या आहेत त्या मिस युनिव्हर्स म्हणा, मिस इंडिया म्हणा, त्याच्यामध्ये ऑलरेडी जातच आहेत. आता काय झालेलं आहे की धर्माच्या नावावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी म्हणा, इतर ज्या काही स्वातंत्र्य वगैरे त्या ज्या काही मिळतात, त्या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जात आहे आणि त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. माझं एवढं म्हणणं आहे. मुस्लिमांना त्या गोष्टी मिळाल्या. संगीत क्षेत्रामध्ये मुस्लिम लोक आधीपासून आहेत. मोहम्मद रफी साहेब घ्या, इतर अनेक जे आहेत, AR रहमान घ्या, इतर अनेक म्युझिशियन आहेत, हे मुस्लिम आहेत ऑलरेडी. तर त्यांना दादा, भेटलेलं आहे ते. आपण सांगितलं की भारतात या सगळ्या सुविधा मुस्लिम समाजासाठी फार पूर्वीपासून आहेत. फार पूर्वीपासून पण आहेत त्या. त्याचा लाभ घेताना बऱ्याचदा आपल्याला मुस्लिम समाज दिसत नाही. व्यावसायिकतेत पिछाडीवर आहे. व्यावसायिकतेत आघाडीवर आणण्यासाठी तुमच्याकडून तुम्ही काय पाऊल उचलणार आहे का? कुठल्या व्यावसायिकतेत म्हणताय तुम्ही? मग नक्की. कारण की जसं की शिक्षणाच्या आधीच मुस्लिम समाजातील युवक हे व्यवसायात उतरतात. पुरेशी जाण न घेता, शिक्षण न घेता. काय होतं एक लक्षात घ्या की आजची परिस्थिती अशी आहे की मुस्लिमांमध्ये आर्थिक मागासलेल्या असलेल्या लोकांची जी संख्या आहे ती जास्त आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं होतं काय की समाजामध्ये एकतर स्किल वर्क करणारी जी आहेत लोक ती जास्त आहेत. आज मुस्लिम समाजामध्ये कितीही सगळ्या गोष्टी जरी पसरवल्या, काही द्वेष पसरवला, तर तुम्हाला दिसेल की मुस्लिम समाज हा काहीही काबड कष्ट पडेल ते काम करून जो आहे तो स्वतःच काय म्हणतात की अर्थार्जन वगैरे या सगळ्या गोष्टी करतात. या चांगल्याही गोष्टी आहेत. मात्र ते करत असताना त्यांनी शिक्षणाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आता मध्येच तुम्ही FC रोडवरचं जे आहे ते अरबाज नावाचा एक मुलगा तुम्ही पाहिला असेल, जो म्हणत होता की मला हिस्ट्रीच्या याच्यामध्ये जे आहे ते शिक्षण घ्यायचंय आणि तो 9वीतला मुलगा होता आणि तिथे काहीतरी पिशव्या वगैरे विकत होता. म्हणला आईला मदत होईल म्हणून. अशी मुस्लिम समाजामध्ये जी आहे ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मात्र फक्त त्यांचं लक्ष तिथंच असतं अशातला भाग नाही. शिक्षणाकडे देखील लक्ष असतं आणि शिक्षणासोबत जर जोडधंदा काही स्किल जर ते शिकत असतील तर काही वाईट काय नाही ना त्याच्यामध्ये. फक्त शिक्षण सोडू नये हाच आपला मुद्दा आहे ना. दुसरा तर काही मुद्दा नाहीये. शिक्षणासोबत त्या गोष्टी त्यांनी करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी ऍक्च्युली आता शाळांमधून सुरू झालेल्या आहेत. स्किल वर्क जे आहे ते शिकवलं जात आहे आता शाळांमधून काही ठिकाणी. काही ठिकाणी प्लंबिंगचं काम पण शिकवलं जात आहे.
काही ठिकाणी इतर जे काही गोष्टी आहेत, योजना वगैरे म्हणा, हम्म. त्या सगळ्या गोष्टी आता काही शाळांमध्ये शिकवल्या जात आहेत. तर मग याचा अर्थ काय ना? याचा अर्थ की आपल्याला शिक्षणासोबत काहीतरी स्किल असणं गरजेचं आहे. आता ते मुस्लिम समाजाकडून जर ते त्यांना जन्मजात म्हणा किंवा जर त्यांच्या मोठे होण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणा जर त्यांना मिळत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये? फक्त ते करत असताना शिक्षण त्यांनी सोडू नये. आणि शिक्षण का सुटतात याच्या मागची कारणं आर्थिक बरीच आहेत. आणि काही ठिकाणी शिक्षणाविषयी अनास्था देखील आहे, की सीख के क्या करेंगे? क्या सीख के क्या नोकरी मिलने वाली क्या? अशी एक धारणा जी आहे ती समाजामध्ये आहे. मात्र शिक्षण केल्याने आपण जो काही व्यवसाय करतोय, ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत, त्या क्षेत्राला आपल्याला काहीतरी नाविन्य जे आहे ते देता येतं. त्याच्यामधली जी जी त्या व्यवसायाची पत जी आहे ती आपल्याला वाढवता येतं. हे जेव्हा मुस्लिम समाजाच्या युवकांच्या डोक्यामध्ये फिट होईल, त्यावेळेस ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येतील. पण या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण त्यांना आधी माणूस म्हणून तरी स्वीकारलं पाहिजे ना. बरोबर. आजची परिस्थिती अशी झाली, की त्यांना माणूस म्हणूनच स्वीकारू नका इथपासूनच चालू झालेलं आहे. घरं देत नाहीत भाड्याने, सोसायट्यांमध्ये फ्लॅट देत नाहीत. काही ठिकाणी म्हणतात खरेदी करू नका त्यांच्याकडून, काही ठिकाणी म्हणतात त्यांच्या घरी पण जाऊ नका. म्हणजे एकेकाळी इथल्या शूद्रांना ज्या पद्धतीची वागणूक देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीची वागणूक मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न चालू आहे आता. तुम्ही सांगितलं एक फर्ग्युसन रोडवरती अरबाज नावाचा मुलगा इतिहास शिकायचं म्हणतोय. इतिहासात जर गेलो आपण, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजे आहेत असं वाटतं का? नाही, अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कधी हिंदूंचे राजे आहेत असं कधी म्हणाले नाहीत ना. आणि त्यांचा जी राजमुद्रा आहे, त्या राजमुद्रेवरच विश्ववंदिता असं लिहिलेलं आहे ना. असं हिंदू वंदिता हम्म. असं काही लिहिलेलं नाही ना, हम्म. की असं राज्य निर्माण करेल, की विश्व जे आहे, विश्व त्याला वंदन करेल अशा पद्धतीचं राज्य जे आहे ते मी निर्माण करेल. अशा पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जे व्यक्तिमत्व आहे, ते कधीही एका धर्माच्या चौकटीमध्ये कधीच बांधून ठेवलं जाऊ नये. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष केला, तो निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश यांच्यासोबत तर त्यांनी केलाच. पण सोबतच मोरे असतील जावळीचे, घोरपडे असतील आणि इतर जे काही मंत्रिमंडळातले पण काही लोक असतील, या सगळ्यांशी देखील त्यांचा संघर्ष झालेला आहे ना. मग मिर्झा राजे जयसिंग घ्या तुम्ही, सिंहगडवर जो औरंगजेबाने पाठवला उदयभान राठोड घ्या तुम्ही. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे असणारा जसवंत सिंह घ्या तुम्ही. हे सगळे हिंदू धर्मीयच होते ना मग. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाच कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हता आणि कुठल्या धर्मासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा नव्हता. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत धर्मामध्ये बांधून ठेवणं हे चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आपले महाराष्ट्रातलेच शिवशाहीर अमर शेख जे आहेत ते बार्शीचे, ते पोवाडा लिहितात आणि तो पोवाडा शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर 3 वेळा गायला जातो. ही परंपरा आहे महाराष्ट्राची आणि ही परंपरा जी आहे ती जोपासली पाहिजे आणि हीच परंपरा आम्ही पुढे नेतो. एवढाच विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे जे होते, त्यांनी छत्रपती शिवाजी एव्हन अफजल खानाच्या जे वध झाला, त्या अफजल खानाच्या वधावेळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जो आहे तो अंगरक्षक मुस्लिम त्याही वेळी होते. आणि अफजल खानासोबत देखील अंगरक्षक जे आहेत ते हिंदू होते. त्यांची नावं देखील माझ्याकडे आहेत. अफजल खानाचा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वध करायला गेले होते, त्यावेळी अफजल खानासोबत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे अंगरक्षक होते, त्यांची नावं ऐका. येसाजी कंक, संभाजी कावजी, जिवाजी महाला, सिद्दी इब्राहिम, कोंडाजी कंक, कानाजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, कृष्णाजी गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते. आता अफजल खानाबरोबर कोण होते? सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पिलाजी मोहिते, रहीम खान, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते. आता हा जर धर्माचा विषय असता तर मग दोन्हीकडं एकाच समाजाची इकडे आणि एका समाजाची तिकडं असते. अफजल खानाचा वकीलच स्वतः कृष्णा कुलकर्णी होता. आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच कृष्णा कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांवर जो आहे तो वार केला. ज्यावेळेस महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याच्यानंतर सय्यद बंडाने जो आहे महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग जिवाजी महाराजांनी सय्यद बंडाचा हात धडावेगळा केला
त्यानंतर कृष्णा कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर घाव केला आणि त्यानंतर महाराजांनी कृष्णा कुलकर्णीचं जे शिर आहे ते धडा वेगळा केला. हा इतिहास आहे. आणि हा इतिहास इथपर्यंतच येऊन थांबत नाही. हाच इतिहास पन्हाळ्याचा जो सिद्धी जोहरने जो काही लावलेला वेढा होता, तो फोडण्यापर्यंत हा इतिहास जातो. त्या इतिहासामध्ये पण जर तुम्ही जाल, की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकले होते, त्याचा सगळ्यात पहिला विषय हा, की त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामधून सोडवण्यासाठी सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा हे सगळ्यात पहिल्यांदा तिथं गेले होते. ह्या पिता पुत्रांनी आपली आहुती दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. त्याच्यानंतर ज्यावेळी तो वेढा सुटतच नाही हे लक्षात आलं, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांपैकी एक शिवा काशीद जे होते, ते म्हणाले ते महाराजांसारखे दिसत होते. मग तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आहे तो गनिमी कावाचा जो आहे तो वापर केला. शिवा काशीद जो आहे ते त्यांना नका जाऊ म्हणत होते छत्रपती शिवाजी महाराज. तर शिवा काशीद काय म्हणाले, की बाबा मावळा म्हणून जो आहे तो कायम जगण्यापेक्षा मी एक दिवस शिवाजी म्हणून मरेल, अशा पद्धतीनं ते म्हणाले. आणि शिवा काशीद जे आहेत ते त्या ठिकाणी गेले. मग शिवा काशीद जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आणि इतरच कोणीतरी तोतया व्यक्ती आहे हे ओळखलं कशावरून? ते ओळखलंच त्याच्यावरून, की त्यावेळेस जे आहे त्यांच्या महाराजांच्या कपाळावर जी आहे ती तलवारीच्या वाराची खून होती आणि ती शिवा काशीद यांच्या कपाळावर नव्हती. त्याच्यामुळे ओळखलं आणि त्यानंतर शिवा काशीद जे आहे यांचा खून करण्यात आला त्या ठिकाणी. हा इतिहास आहे पूर्ण. ह्या इतिहासाला तुम्ही नाकारू कसं शकता? छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे, जे महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, जगभरामध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक जे जे त्यांचा अभ्यास करतात, ते त्यांना फॉलो करतात. त्यांना फॉलो करण्यासाठी कोणाला सांगायची गरज पडत नाही, की हे या धर्माचे होते बाबा, तू कसा फॉलो करतो? असं सांगण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या बाबतीत आकर्षण डायरेक्ट निर्माण होतं. त्यांना कळतं, की छत्रपती शिवाजी महाराज हे किती महान विभूती आहेत, रणधुरंधर आहेत, राजकारणी आहेत, स्त्रियांचा आदर करणारे आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. हे सगळ्यांना आपोआप कळतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केल्यानंतर. तरी पण काही राज्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना एका चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतं का तुम्हाला? सगळ्या चौकटी मोडून काढल्या आम्ही आता. आता कुठल्या चौकटी ठेवणार ते? अजून किती चौकटी आणा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे 52 कशी मावळे आहोत आणि त्या पुढच्या जेवढ्या चौकटी येतील त्या सगळ्या मोडून काढण्यास पण तत्पर आहोत. दादा, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिवविचार जनतेपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आलाय आणि करताय आणि करत राहाल. असं वाटतं का, की बाबा सर्वांनी एकत्रित येऊन, सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन कोणत्याही झेंड्याचा विचार न करता राष्ट्राला पुढे नेलं पाहिजे? त्यासाठी युवकांकडून काय प्रयत्न झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं, की जो तुम्ही मुद्दा मांडताय का, हा मुद्दा कुठल्याही अस्मितेशी निगडीत नाहीये. हा मुद्दा पोटाशी निगडीत आहे आता, जो तुम्ही मांडताय. पण त्यांना त्या मुद्द्यावर येऊ द्यायचं नाही म्हणून मग मध्ये राम आणायचा, मध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज आणायचे, वेगवेगळ्या जातींमध्ये तणाव निर्माण करायचे. हे त्याच्यामुळे आणलं जातं, कारण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. मग तुम्ही लक्ष देत नाहीत, मग इन बिटवीन काय होतं? इन बिटवीन अब्जावधी कोटींचे घोटाळे होतात. इथं 5-5 हजाराच्या हॉस्पिटलच्या बिलासाठी लोक तरसतात आणि हजारो करोडो कोटींचे इथं गैरव्यवहार होतात. आणि त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नये म्हणून तुम्हाला अस्मितेच्या जे आहे ते चक्रामध्ये अडकवलं जातं. मला असं वाटतं, की अस्मितेचा सांस्कृतिक जो लढा आहे तो चालूच राहणार आहे. तो युगानुयुगे चालू आहे. मात्र आपली जी भौतिक प्रगती आहे, या भौतिक प्रगतीला तुम्ही जेवढं टॅक्स भरताय, त्या टॅक्सच्या अनुकूल तुम्हाला सुविधा वगैरे मिळत नाहीत. याच्यावर देखील ज्यावेळेस आपण बोलायला तयार होऊ, बोलायला तत्पर राहू, निरपेक्ष भावनेने, कारण हा विषय कुठल्याही समाजाशी, कुठल्याही धर्माशी निगडीत नाही. हा विषय एक नागरिक आणि देश याच्याशी निगडीत आहे. तर ही भावना ज्यावेळी निर्माण होईल युवकांमध्ये, मला असं वाटतं, की त्यावेळेस आपण एकत्र येऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करू शकू. दादा, तुम्हाला सामाजिक कार्याबरोबरच राजकारणाची पण आवड असल्याचं बऱ्याच वेळा पाहायला मिळाले. आता तुम्ही संभाजी ब्रिगेड सारख्या संस्थेत काम करताय, संघटनेत काम करताय. पुढे जाऊन राजकीय मानस काही आहे का? काहीच नाही माझा राजकीय उद्देश. कारण काय होतं माहितीये का, राजकारणामध्ये गेल्यावर तुम्हाला भूमिका घेता येत नाही. मी कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या अनुषंगाने भूमिका घेऊ शकत नाही. जे सुधारणावादी विचार आपण मांडतोय मुस्लिमांच्या बाबतीमध्ये, आपण जे काही उपक्रम राबवतोय, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी असेल, बकरी ईदच्या वेळेस आपण जे राबवतो, त्यानंतर आपण बुरख्याच्या बाबतीमध्ये बुरख्याचा जो काही उघडपणे आपण विरोध करतो,
या सगळ्या गोष्टी तुम्ही राजकीय पक्षांमध्ये राहून नाही करू शकत ना. हे सगळे सामाजिक मुद्दे आहेत. त्यामुळं माझा राजकीय उद्देश कुठल्याच पद्धतीचा काहीच नाहीये. ना मला कुठल्या पदाची काही अभिलाषा आहे. राजकारणामध्येही नाही आणि संघटनेमध्येही नाही. मी फक्त फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला सामान्य ते सामान्य कार्यकर्ता आहे आणि राहू इच्छितो. 4 पावलं मागं असलो तरी काही हरकत नाही. जर पुढे कोणी नेतृत्व करणारा असेल, मागही राहू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. मला कुठल्याच गोष्टीची काही अपेक्षा नाही. दादा, तुम्ही आता आर्थिक कुर्बानी बोलले. हे खूप चांगल्या प्रकारचा एक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवत आलाय आणि पुढे तो अजून मोठा व्हावा अशा आमच्या सदिच्छा कायम राहतील. आर्थिक कुर्बानीविषयी काहीतरी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. आर्थिक कुर्बानी हा असा विषय आहे, की मुस्लिम समाजामध्ये जर तुम्ही पाहिलत, की बकरी ईदच्या वेळी जे आहे ते बोकड कापणे वगैरे ह्या ज्या काही बोकडाची कुर्बानी देणे ह्या परंपरा आहेत. तर त्या परंपरेला अनुरूप आपण प्रतिकात्मक कुर्बानी आहे ती, या पद्धतीचा विचार आपण मांडला आणि त्याच्यातून आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठीची सुरुवात केली. लोक ज्या पैशाने बोकड खरेदी करतात, त्याच पैशाने आपण शैक्षणिक साहित्य खरेदी करतो. त्याच पैशाने आपण वेगवेगळ्या मुलांचे, विद्यार्थ्यांचे जे आहेत ते फी वगैरे म्हणा, अभ्यासिकेचे जे फी वगैरे आहेत म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण देतो. आणि गेले 11 वर्ष झाले हा उपक्रम आपला सलग सुरू आहे. आत्तापर्यंत यालाच पॅरलल आणखीन एक उपक्रम आपला जकात शिक्षणासाठी देखील सुरू आहे. दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून आपण साधारण 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत अरे मदत वा. केलेली आहे. हम्म. 50 लाखापेक्षा जास्त निधी उभा केलेला आहे आणि एका रुपयाचा हिशोब पण दिलेला आहे, जे तुम्ही पण पाहिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि पुढेही या गोष्टी होतील. याच्यामध्ये देखील मुस्लिम समाज देखील हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामील होतोय. तर याही गोष्टी होत आहेत. दादा, खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवताय, त्याच्याबद्दल आमच्या शुभेच्छाच आहेत. जे तुम्ही म्हटले की आर्थिक कुर्बानी तुम्ही करताय, आर्थिक कुर्बानी म्हणजे बोकड, कुर्बानीचा बोकड जो आहे तो खरेदी करायच्या पैशातून तुम्ही एका मुलाचं भवितव्य सुधारायचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून चालू आहे. आता सगळ्यात मोठा गाजलेला विषय भारतभर गोहत्या. गोहत्येविषयी तुमच्या काही तुमच्या मनातील की बाबा गोहत्या थांबवली पाहिजे, काय झालं पाहिजे, गोहत्या बंदी झाली पाहिजे किंवा बंदी झालीये तर का झालीये, आणि गोमांसाचं आपल्या भारतात सेवन करण्यापेक्षा एक्सपोर्टमध्ये भारत किती आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं तर बरोबर होईल. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला मी एक सांगतो, की आपण गोहत्या वगैरे हे जे काही शब्द वगैरे वापरतो का आपण, या शब्दांमुळेच सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढते. आता आपण बोकड हत्या, कोंबडी हत्या असे काही शब्द वापरतो का? नाही वापरत ना आपण. मग गोहत्या हा आपण शब्द वापरतो. विषय काय झालाय, की एका विशिष्ट राज्यामध्ये गायी ही पूजनीय होते आणि एका विशिष्ट राज्यामध्ये गायी ही पूजनीय नसते. हे बरोबर आहे का? नाहीये. आज संपूर्ण भारतामध्ये एका पक्षाची सत्ता आहे, जो पक्ष गायीला राष्ट्रमाता म्हणा किंवा या पद्धतीचा विचार करतो. ठीक आहे. तो वैयक्तिक विषय प्रत्येकाचा असू शकतो. त्याला त्यांच्या भावनांचा आपल्या मनामध्ये अनादर अजिबातच नाहीये. मात्र माझं म्हणणं काय आहे, की आज भारतासारखा देश जगभरामध्ये सर्वात जास्त बीफ एक्सपोर्ट करणारा देश म्हणून जो आहे तो उदयाला आलेला आहे ऑलरेडी. आपण इथे लोकांना धरून लोकांची मॉब लिचिंग करतोय, की त्याच्याकडं संशयास्पद बरं का, म्हणजे की गोमांस आहे वगैरे. आपण मध्ये इथे धुळेला पण त्या गोष्टी पाहिल्या. उत्तर भारतामध्ये तर काय त्या गोष्टी, राजस्थान, उत्तर भारत या ठिकाणी तर या गोष्टी कॉमनच आपण पाहतोय. तर मला काय म्हणायचंय, की गोव्यासारख्या ठिकाणी गो हत्याबंदी वगैरे ते काय आपण त्याला काय म्हणते, गोमांस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद आहेत. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आता बंद आहे. इतर बऱ्याच राज्यांमध्ये जे आहे ते चालू आहे. मग ज्या राज्यांमध्ये चालू आहे त्या राज्यांमध्ये बंद करण्यासाठी कोणी बोलतंय का? त्या राज्यांमध्ये भाजपचंच सरकार आहे. त्याच्याविषयी का बोलत नाही? हा मुद्दा राजकारणाशी रिलेटेड करून ठेवलेला आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यातही आणखीन महत्वाची गोष्ट ही आहे, की कित्येक ठिकाणी असे हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, ज्या कार्यक्रमांमध्ये रेड्याचा पण बळी जो आहे तो दिला जातो. इव्हन वैदिक परंपरेमध्ये आधी बळी जो आहे तो यज्ञामध्ये दिला जायचा. आता ते कणकीचे कापतात आत्ताच्या अलीकडच्या ह्याच्यामध्ये. तर हा जो आहे हा सांस्कृतिक वारसा त्याच्यामध्ये आहे. आता जर त्याच्यामधून
काय म्हणतात की एखाद्या धर्माला जर गायी पूजनीय असेल, मुस्लिमांनी काय म्हणतात की गोहत्या करावी, गोमांस भक्षण करावे. मी या मताचा अजिबात नाहीये. ते करावंच असं काही अट्टहास वगैरे नाहीये. कारण कुराणात कुठल्या काही त्या एखाद्या विशिष्ट प्राण्याचं वगैरे काहीतरी मांस खावा वगैरे अशातला काही भाग नाहीये किंवा तसे काही आदेशही नाही आणि तशा काही गोष्टी करूही नये. जर एखाद्या धर्मीयांच्या भावना वगैरे दुखावत असतील आणि त्या गोष्टी होत असतील, तर त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, बंद केल्या पाहिजेत. त्याच्या बाबतीमध्ये मनामध्ये आक्षेप नाहीये. मात्र हे होत असताना आपण स्वतःलाच तर फसवत नाहीये ना, की गोहत्येच्या नावावर आज कितीतरी गोरक्षकांचेच आपण पाहाल, की जे गोरक्षक गायी वगैरे धरतात, तेच गोरक्षक त्याच गायी इतरांना विकतात. आज आपण जे गोरक्षक वगैरे धरतात का हे, हम्म, ते हम्म. फक्त धरतात मुस्लिमांना. त्या गायी त्यांना विकतं कोण? ते विकणारे कोण असतात ग्रामीण भागामधले? ते शेतकरी हिंदू असतात सगळे. ते का विकतात? ह्याच्या मागचं कारण तुम्ही पाहिलंय? एखाद्या गायीचं मेंटेनन्स करून पहा, थोडं शेण उचलून पहा, थोडा चारा घालून पहा तिला, मग कळेल तुम्हाला. त्याच्याशिवाय कळणार नाही ना. मग त्यांना जर सिक्युरिटी दिली तुम्ही, त्यांचा जर सांभाळ केला तुम्ही, तर ते कशाला विकणार आहेत? आज कित्येक ठिकाणी अशा बातम्या आलेल्या आहेत, की ज्यांनी गोशाळा काढल्या त्याच ठिकाणी गायी मेलेल्या आहेत. त्यांची नीटपणे निगा राखली नाही. मग या ठिकाणी कोणी मॉब लिचिंग केली? कोणाला मारण्यात आलं आत्तापर्यंत? नाही मारण्यात आलं. मग या सगळ्या गोष्टींचा देखील सारासारपणे जो आहे तो शांत पद्धतीने काय म्हणतात विचार केला पाहिजे ना, असं मला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टीतून काही जण ज्यांचं काही काम नसतं, अ, ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये काही काम नसतं, त्या पद्धतीचे लोकं देखील कुठल्यातरी ठिकाणी जातात. मग काहीतरी हे गायींची तस्करी चालू आहे, मग त्यांना धरा. तुम्ही ते तस्करी वगैरे झाल्यावरच कसं काय बरं धरता? त्यांना गायी देतानाच्या क्षणी का नाही धरत बरं? म्हणजे भांडवल कुठं होतं? जिथं मुस्लिम नाव येतं तिथं भांडवल येतं. बरोबर. मग जे विकणारे जे असतात तिथं भांडवल होत नाही. मग तिथं धरत नाही. त्यांना कन्व्हिन्स करा ना तुम्ही. हा विषय आणि हा प्रशासनाची पण निगडीत विषय आहे, की प्रशासन या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित पद्धतीने काम करत नाही. त्याच्यामुळे देखील हा प्रॉब्लेम होतो. थोडक्यात या गोष्टींचं भांडवल बरं केलं. अजून हं, अजून एक ह्याच्यामध्ये हं. आता गोहत्या म्हणा किंवा गोमांस भक्षण केल्यावर एखाद्या धर्मीयांच्या भावना दुखावतात. ठीक आहे. आता इस्लाममध्ये दारू हराम आहे. ठीक आहे. दारू प्राशन करू नका म्हणतात. डुकराचं मांस खाऊ नका म्हणतात. बरोबर. आता इथं कुठला मुसलमान दिसतो का तुम्हाला बोलताना? की बाबा दारू हराम आहे, हं, मग हं, दारू पिऊ नका. हं, डुकराचं मांस खाणं हराम आहे, हं. मग डुकराचं मांस खाऊ नका. असं दिसतं का? नसतं. आता इथेच असे कितीतरी सेलिब्रिटी आहेत बरं का. जे बाहेरच्या देशामध्ये जाऊन जे आहे ते बीफ वगैरे खातात आणि इथल्या लोकांची जे आहे ते फसवणूक करतात. लोकांना मूर्खात काढतात. तर या गोष्टी थांबल्या पाहिजेत. ह्याच्यातनं बॅलन्स असा जो आहे तो मार्ग काढला पाहिजे. मार्ग काय काढणार आहात? आज जे काही एक्सपोर्ट या देशाच्या बाहेर होतंय बीफचं, ते एक्सपोर्ट शासनाच्या थ्रूच होतंय. त्याला तर आपण नाकारू शकत नाही. ते काय ब्लॅकनी वगैरे होतंय अशातला तर काही भाग नाहीये. शासनाचा वरद हस्त त्याला आहे. मग या गोष्टी कशा काय करताय तुम्ही? हा प्रश्न कधी विचारणार आहोत आपण? काही महिन्यांपूर्वी कोणीतरी बीफ कटलेट खाऊन त्या ठिकाणी अपघात झाल्याचं आपण ऐकलंय का? वरिष्ठ नेते भाजपचे त्यांचा चिरंजीव. अहो, काय सांगायचं आता ते काय त्यांचं नाव? नाव माझ्या लक्षात येईना. ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ना ते. हं. त्यांचं नाव काय सांगा की नाव? बावनकुळे, बावनकुळे. हां, हं, बावनकुळे. हं, त्यांच्या मुलाने बीफ कटलेट खाल्ले होते. त्याचं बिल पण टाकलेलं होतं आणि गाडी त्यांनी ठोकली. हं. असे पण आहेत. मग एकीकडे बीफ कटलेट खायचे आणि दुसरीकडे जे आहेत ते समाजाला भडकवायचं. हे दोन्ही कामं कशी काय हे करतात? हाच प्रश्न आहे माझा. हं. सर्वसामान्य माणसाला वेगळा नियम आहे. हं. कारण तो गरीब आहे. ठीक आहे. हं. तो गरीब आहे. त्याच्याकडे पैसा नाहीये. त्याच्यामुळे त्याला वेगळा नियम आणि जो श्रीमंत आहे तो बीफ कटलेट खाईल, गाड्यांनी उडवेल तरी त्याला काही फरक पडत नाही. आता सगळ्यात जास्त गाजलेला या महिन्यातला मुद्दा म्हणजे महाकुंभ मेळा. तिथे मोनालिसा प्रसिद्ध झाली, IIT वाले बाबा प्रसिद्ध झाले. त्याच ठिकाणी एक रील स्टार अरब्याचा वेश परिधान करून त्या ठिकाणी गेला होता. त्याला साधू महंतांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर मारहाण झाली. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय आहे की त्याच्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही विचारधारा कुठंतरी आपण विसरतोय का? याचा विचार केला पाहिजे. कोणीतरी अरबी पोशाखामध्ये आला, ठीक आहे. ठीक आहे, तो मुस्लिम नव्हता. ठीक आहे, तो मुस्लिम नव्हता.
पण जरी तो मुस्लिम असला आणि तो एखाद्या देशातील आज 4 नंबरला जगामध्ये ज्या धर्मियांची संख्या आहे 100 कोटीहून जास्त. त्या धर्मियांचा 144 वर्षांमधून जर एखादा मेळा, कुंभमेळा, महाकुंभमेळा येतोय आणि ते संस्कृती जाणून घेण्यासाठी जर एखादा मुस्लिम येतही असेल, तर त्याचं स्वागत आपण कसं करतोय, हे जागतिक पातळीवर तिथं दाखवलं गेलं. पण त्या ठिकाणी हे पण मुस्लिम समाजाला पण लागू होतं. ज्यावेळेस मक्का मदिनामध्ये आपण जातो, तर त्यावेळेस इतर धर्मियांना तिथे येणं निषिद्ध आहे. विषय काय आहे, हं. की मक्का, मदिना, सौदी ह्याच्यामध्ये इतर धर्मियांना प्रवेश दिला पाहिजे. मी या मताचा आहे. जर काही पर्यटन म्हणा, जाणून घेण्यासाठी म्हणा, लोकं येत असतील, तर त्यांनी गेलं पाहिजे. मध्ये स्मृती इराणी ज्या आहेत, त्या पैगंबर साहेबांच्या कबरीवर वगैरे त्या जाऊन आल्या. तर हे सगळे आंतरराष्ट्रीय मुद्दे आहेत. मग या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांमध्ये आपण काय विश्वगुरू बनण्याचा प्रयत्न काहीतरी करतोय असं म्हणतोय. हं, ह्याला झुकवलं, त्याला झुकवलं, गावाला झुकवलं, हं. असं आपण सांगतोय. मग एक सौदीमध्ये पण जाता, त्यांच्या गळ्यात गळे घालता. इव्हन सौदीमध्ये हिंदूंचं एक मंदिर पण उभं करता. मग द्या ना एक निवेदन. सौदीच्या जे राजा आहे त्याला एक निवेदन द्यावं नरेंद्र मोदींनी, की तुमच्या तिथं एक जे आहे ते मुस्लिमेतरांना, हिंदूंना नाही म्हणत आहे मी. हा विषय हिंदूंशी निगडीत नाही. आपण फक्त हिंदूंनाच मध्ये आणून बसवतो. हिंदू आणि मुसलमान सोडून जगामध्ये खूप धर्म आहेत. त्या धर्मियांकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर द्या निवेदन तुम्ही, की बाबा हं. त्या ठिकाणी इतर धर्मियांना देखील पर्यटन म्हणून, पाहणं म्हणून, इतिहास जाणून घ्यायचं म्हणून त्यांना प्रवेश द्या. काही प्रॉब्लेम आहे. आणि आज आपण भारताचा जर विचार केला, तर भारतामध्ये तर असं कुठल्या धार्मिक स्थळावर कोणाला एंट्री नाही अशातला भाग नाही ना. आज अजमेरमध्ये तुम्ही जा. अजमेरमध्ये सगळ्या धर्मियांचे लोक आहेत. तुम्ही हाजी अलीला जा. सगळ्या धर्मियांचे लोक आहेत. तुम्ही चर्चमध्ये जा. चर्चमध्ये पण सगळ्या धर्माचे लोक येतात. गुरुद्वारमध्ये जा. तिथं पण येतात. विहारामध्ये जा. मंदिरामध्ये जा. सगळीकडे सगळ्या धर्माचे लोक जातात आपल्या ठिकाणी. आणि ही भारताची सुंदरता आहे ना. ह्यालाच आपण भारताची सुंदरता म्हणतो ना, की आपण सगळ्या धर्मांचे जे अनुभव आहे तो घेऊ शकतो. मग जर एखादा घ्यायला येतही असेल तर प्रॉब्लेम काय आहे हा प्रश्न आहे. आपण इतर देशांमध्ये काय चाललंय त्याच्याविषयी बोललं नक्कीच पाहिजे. काही वाद नाही. पण ते विषय देश पातळीवर आणि इंटरनॅशनल लेव्हलवर घेतले पाहिजेत. ज्यांनी घ्यायला पाहिजे ते घेत नाहीयेत. गो हत्येच्या विषयावरून राज्यामध्ये पण सेम सरकार आहे, केंद्रामध्ये पण सेम सरकार आहे आणि दोन्ही सरकारांनी हा मुद्दा म्हणजे त्यांच्या अनेक त्या मुद्द्यांशी रिलेटेड जी त्यांची मुद्द्यांची काय म्हणतात त्याला, की झोळी आहे. ठीक आहे. तर त्या झोळीमधला हा एक मुद्दा आहे. मग ह्या मुद्द्यावर आता तुम्ही सत्तेमध्ये आलाय तर सोल्युशन द्या. तुम्ही प्रॉब्लेम दाखवू नका. आणि जर आजही आपण सोल्युशन देत नसू तर आपण नाकर्ते आहोत हे मान्य करा. एवढाच विषय. ह्याच्यामध्ये समाजामध्ये तणाव निर्माण करून काय मिळणार आहे? दादा, सोलापूरकर पळालेत कुठंतरी. सोलापूरकर म्हणजे एक अभिनेते, ज्यांचं आडनाव सोलापूरकर आहे, ते कुठेतरी पळून गेलेत. असे ह्याच्या आधी पळालेत का? सगळ्यांना पळवायचं तुमचं मानस आहे? आता सोलापूरकर किती जणांना लाच देऊन पळालेत कुठं? ह्याचं खरं तर संशोधन केलं पाहिजे. काय विषय आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे, तो बदनाम करायचा. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हयात होते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं जोपर्यंत केलं नाही, ठीक आहे, जोपर्यंत स्वराज्य उभं केलं नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली नाही, तोपर्यंत मनुवादी विचारसरणीमधून या भारत भूमीमध्ये एकही मायकालाल नव्हता, की जो एक स्वतंत्र स्वराज्य जे आहे ते उभं करेल. ठीक आहे. मग तोपर्यंत मोगलांचं मांडलिकत्व पत्करलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या समाजाला हक्क अधिकार प्रदान केले. ज्या समाजाला हातही लावू नका, शिवही नका अशा पद्धतीनं सांगत होते, त्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पालखीचा मान दिला. चांगल्या पदावर जे आहे ते सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं. हे ज्यांना रुचलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनाही ज्यांनी त्रास दिला, त्यातल्या काहींना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं. मात्र तोच राग मनात ठेवून जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची देखील जे आहे ते इतिहास जो आहे तो बदनाम केला. त्यांच्या इतिहासाला काकतालीय
योग जे आहे ते म्हणण्यात आलं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. छत्रपती संभाजी महाराजांना नाकारता पुत्र अशा पद्धतीचा जो आहे तो उल्लेख पुस्तकांमधून त्यांच्या त्यांच्या सोनेरी पानाच्या काळ्या पुस्तकामधून जो आहे तो उल्लेख करण्यात आला. तीच जी वंश परंपरा आहे ती पुढे नेण्याचं जे काम आहे ते सोलापूरकर करतायत. 2017 साली राज ठाकरे देखील त्यांच्या एका एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते की संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांशी भांडून मोगलांना जाऊन मिळाले. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. 2 महिन्यापूर्वी सोलापूरकरांनी वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन जे आहे ते निघाले. या सगळ्या गोष्टी रेफरन्स म्हणून पुढे वापरल्या जातात. यांचा फक्त निषेध करून फायदा नाहीये. या गोष्टी संपुष्टात का येत नाहीत? म्हणजे आता मध्येच काही दिवसांपूर्वी उत्तेकर जे होते त्यांनी त्यांचा ट्रेलर आणला आणि त्या ट्रेलरमध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना नाचताना त्यांनी दाखवलं. त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा आक्षेप आपण घेतला आणि त्याच्यानंतर जे आहे ते लोकांना त्याचं गांभीर्य कळालं की आज तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना सिनेमामधून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नाचताना दाखवताय आणि ह्याचाच आधार घेऊन उद्या ट्रॅक्टरवर देखील मुलं याच पद्धतीचे पोशाख वगैरे घेऊन जे आहेत ते नाचताना तुम्हाला दिसतील. तर तुम्हाला नक्की काय पद्धतीचे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसुराणी दाखवायच्यात? त्याच्यानंतर तो एक वनवा मोठ्या प्रमाणामध्ये पेटला आणि उत्तेकर म्हणाले की मी ते कट करतोय. बरं, कट करताय ना तुम्ही, ट्रेलर डिलीट केलाय तुम्ही अजून युट्यूबवरून? नाही केलेला ट्रेलर डिलीट, ट्रेलर तसाच आहे. त्यानंतर आता सोलापूरकरांची 2 महिन्यापूर्वी मुलाखत झाली. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याला त्यांनी नाकारलं, कार्यकर्तृत्वाला त्यांनी नाकारलं. एवढा मोठा काय म्हणतात की अभिमानाने सांगावा असा इतिहास आहे पुरंदरच्या तहापासून आग्र्यापर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास. त्या ठिकाणी जीवही छत्रपती शिवाजी महाराजांचा गेला असता. मात्र त्या ठिकाणी काय म्हणतात की यमालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तुरी देऊन जे आहे ते राजगड पर्यंतचा प्रवास केला. राजगड पर्यंतचा प्रवास केल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड सारख्या किल्ल्याची निर्मिती केली, स्वतःचा राज्याभिषेक केला. रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली होती ती शपथ रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक करून जी आहे ती पूर्ण झाली. हा दैदिप्यमान इतिहास सांगताना अभिमान बाळगला पाहिजे. तर सोलापूरकर सारखे हरामखोरजी लोक आहेत ते अशा पद्धतीने सांगतात. त्याच्यानंतर त्याच्यावर भडका उडाल्यानंतर माफीही मागतात. त्यांचे वंशज पण 6 वेळा माफी मागत होते आणि हे पण माफी मागतात. तर हे जे माफी मागितल्यानंतर देखील त्यांचा व्हिडिओ, त्यांचा इंटरव्ह्यू युट्यूबवरून डिलीट झाला का? नाही झाला. मग अजून 20 वर्षाने 30 वर्षाने कुणीतरी राज ठाकरेची मुलाखत काढतं, अजून 20 वर्षाने 30 वर्षाने कुणीतरी सोलापूरकरची मुलाखत काढतं आणि या मुलाखतीचे रेफरन्स त्यावेळी दिले जातात. मग हे काय इतिहासकार आहेत? हे इतिहास अभ्यासक आहेत? यांना इतिहासातलं काय माहिती आहे का? नाही माहिती. मग हे रेफरन्स 30 वर्षांनी दिले जातात. मग 30 वर्षांनी परत तेच आम्ही करत बसायचं की सोलापूरकरने त्यावेळी माफी मागितली होती. राज ठाकरेच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे जाळले होते, त्यांचा निषेध करण्यात आला होता. मग हे जे काही गोष्टी आपण रेफरन्स म्हणून ठेवतोय डिजिटल मीडियामध्ये इतर ठिकाणी, ह्या काढून का टाकल्या जात नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या जोपर्यंत काढून टाकल्या जात नाही तोपर्यंत हा काय लढा यशस्वी झालाय असं मला काही वाटत नाही. अशा अनेक गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जे आहे त्यांनी घुसडण्याचा प्रयत्न केलाय. किल्ल्यावरती काही ठिकाणी हे अतिक्रमण वगैरे सांगतात. अनेक किल्ले आहेत. तुम्ही प्रतापगड जावा, प्रतापगडाच्या ठिकाणी पहा तुम्ही, सज्जनगड पहा तुम्ही, सिंहगड तर पिठलं भाकर दही केंद्र झालेलं आहे. वाईट वाटतं सांगताना, मात्र हे सत्य परिस्थिती आहे. तर ह्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहासाचा जो आहे तो विसर लोकांना पडतोय. या गोष्टी ज्या आहेत या थांबवल्या पाहिजेत. याच्यावर काम हे लोक करत नाहीत. रायगड सारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच एका काल्पनिक कुत्र्याचा पुतळा उभा केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झाल्यानंतर राणी पुतळाबाई जे आहेत त्यांनी सती गेल्या होत्या. त्यांनी सती गेल्यानंतर त्यांची समाधी कुठं बांधली आणि तो कुत्र्याचा जो पुतळा आहे तो नक्की कुठे आहे याचा विचार शिवप्रेमी करतील का नाही हा माझा प्रश्न आहे. आणि हे सांस्कृतिक लढे जोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत तोपर्यंत थांबणार नाही आणि कोणी थांबू देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या वेळी विकृत केला जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा लेखणी
वाणी, नानीने आणि मनगटाने सुद्धा रणात उतरायला कायम तयार राहणार आहे. दादा, आज आपण खूप विविध विषयांवर चर्चा केली. तुम्ही खरंच सुधारणावादी पद्धतीच्या विचारांनी पुढे चालला आहात. मुस्लिम समाजाला तुमच्यासारख्या युवकांची, तरुणांची गरज आहे. जे विविध माध्यमातून, विविध उपक्रमातून, जसं की तुमचं शिक्षण जकात आता तुम्ही सांगितलं. परत तुम्ही कुर्बानीचा जो विषय आहे, तो एक छान उपक्रम करताय. तर अशा पद्धतीचे उपक्रम सतत राबवत राहा. इतर धर्मियांची तुम्हाला मदत मिळेल. इतर समाजातील मिळतेच ना, लोकांची मिळतेच. मिळते आणि मिळतेच मिळत ना. राहील. अशा प्रकारच्या इच्छा, सदिच्छा आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. आणि आज आपल्याला पैगंबर दादा इथे लाभले, यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. लय हार्ड चॅनलवर मला बोलवल्याबद्दल आणि मुलाखत घेतल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.